नाशिक महापौर पदासाठी हिमगौरी आहेर आडके, उपमहापौरपदी पदासाठी मच्छिंद्र सानप यांचे नाव निश्चित। नाशिक महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर निवडीसाठी भाजपनं आपले उमेदवार अधिकृतपणे जाहीर केलेत। पालिकेत स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपकडून महापौर पदासाठी हिमगौरी आहेर आडके तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांचं नाव निश्चित करण्यात आलंय। राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असणारे गिरीश महाजन यांनी या दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब करत अधिकृत घोषणा केली। महापौर व उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक महानगरपालिकेतील सर्व भाजप नगरसेवकांची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना महापौर पदासाठी हिमगौरी आहेर आडके आणि उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांचं नाव जाहीर केलं। त्यामुळे नाशिक महापालिकेतील सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून भाजपचा नेतृत्वावरचा शिक्का अधिक भक्कम झाल्याचं चित्र आहे। व्हिडिओ मध्ये येतो ना भाऊ। उपस्थित आमदार, जिल्ह्याचे अध्यक्ष, माजी आमदार, सर्व नगरसेवक बंधू भगिनींनो, पुन्हा आपलं सर्वांचं एकदा मनापासून अभिनंदन करतो। जसं आपण आधी भेटलोच आहे। आज महापौर पदाची निवड, उपमहापौर पदाची निवड या ठिकाणी होणार आणि आपल्याला 72 नगरसेवकांमधून एक महापौर आणि एक उपमहापौर निवडून द्यायचं आहे। त्यानंतर एक समिती आहे, त्यांचे अध्यक्ष करायचे। त्याचबरोबर स्टँडिंग कमिटी असेल ती निवडायची आहे। थोडा नंतरचा भाग, समित्या वेगवेगळ्या, त्याचे सदस्य निवडायचे, अध्यक्ष निवडायचे। मला असं वाटतं की इथे 72 आपले सदस्य आहेत, तर 72च्या 72 सदस्यांना कुठे ना कुठे चांगलं काम करण्याची संधी मिळणार अशी व्यवस्था सगळ्या रस्त्यामध्ये आहे। त्यामुळे कुणी काळजी करू नका, सगळ्यांना चांगली संधी आम्ही देणार आहोत। पण चांगलं काम आपल्याला करायचं आहे।